नमस्कार मंडळी. आजच्या काळात पैसा तर कोणीही कमवते, पण आपली इज्जत आणि आपला दरारा कमावणं प्रत्येकाला जमत नाही. कधीकधी आपल्याला वाटतं की लोक आपल्याला हलक्यात घेतात, आपल्या शब्दाला किंमत देत नाहीत किंवा आपल्याला डावलतात. अशा वेळी समोरच्याला शिव्या देऊन किंवा त्याच्याशी वाद घालून आपली किंमत वाढत नाही, तर स्वतःमध्ये काही बदल करून आपली उंची वाढवावी लागते. आज मी तुम्हाला अशा 8 गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही स्वतःमध्ये बदलल्यात ना, तर कालपर्यंत तुम्हाला नावं ठेवणारे लोक उद्या तुमच्यासमोर वाकून मुजरा करतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यातला प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. नंबर 1, तुमची उपलब्धता कमी करा. बघा, साधं गणित आहे. जेव्हा आपण कोणासाठीही एनी टाईम हजर असतो, तेव्हा समोरच्याला आपली किंमत शून्य वाटते. त्याला वाटतं की हा तर रिकामाच आहे, याला काय कामधंदा नाही. मग तो आपल्या वेळेची आणि आपली इज्जत करायचं सोडून देतो. गावरान भाषेत सांगायचं झालं तर जे पाणी फुकट आणि सहज मिळतं ना, त्याची कोणालाच किंमत नसते. पण तेच पाणी जेव्हा विहिरीतलं तळ गाठतं आणि वणवण फिरावं लागतं, तेव्हा त्याची खरी किंमत कळते. तुम्ही पण तसंच करा. प्रत्येक वेळी कोणाच्याही एका हाकेवर धावून जाणं बंद करा. तुझ्या स्वतःच्या कामाला, तुमच्या स्वतःच्या वेळेला किंमत द्यायला शिका. जेव्हा तुम्ही समोरच्याला नाही म्हणायला शिकलात, तेव्हा त्याला समजेल की तुमचं काहीतरी महत्त्व आहे. तुम्ही जितका लांब राहशील, तितकी तुमची ओढ त्यांना जास्त लागेल. माणसं लांब गेली की त्यांची किंमत जास्त कळते, हे त्रिवार सत्य आहे. तुमची कमतरता त्यांना भासू द्या, तरच ते तुमचा आदर करतील. स्वतःची व्हॅल्यू वाढवायची असेल तर आधी स्वतःसाठी उपलब्ध व्हायला शिका, जगासाठी नाही. नंबर 2, कमी बोला आणि काम जास्त करा. बघा कसं असतं, रिकाम्या घागरीचा आवाज मोठा असतो, पण भरलेली घागर नेहमी शांत असते. आपण काय करणार आहोत, काय दिवे लावणार आहोत, हे जगाला ओरडून सांगायची काहीच गरज नसते. जो माणूस फक्त बडबड करतो ना, त्याची किंमत लोकांच्या नजरेत हळूहळू कमी व्हायला लागते. लोक म्हणतात हा फक्त बोलघेवडा आहे, याच्या हातून काही घडणार नाही. गाजणारा पाऊस कधीच पडत नाही आणि जो पडतो तो गाजत नाही. त्यामुळे शब्दांचे बुडबुडे सोडण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्या. जेव्हा तुमचं काम फत्ते होतं आणि यश मिळतं, तेव्हा तुम्हाला बोलायची गरजच उरत नाही, कारण तुमचं यशच अख्ख्या जगात ढोल वाजवून तुमचं नाव सांगतं. जे बोलायचंय ते विचार करून बोला आणि एकदा शब्द दिला की तो पाळण्यासाठी जीवाचं रान करा. लक्षात ठेवा, बोलणाऱ्याचे शब्द हवेत विरून जातात, पण काम करणाऱ्याचं नाव इतिहासात कोरलं जातं. तुमची शांतता इतकी धडकी भरवणारी असली पाहिजेत की जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, तेव्हा त्याचा आवाज सगळ्यांना ऐकू गेला पाहिजे. स्वतःला सिद्ध करायचं असेल तर जिभेपेक्षा हाताला आणि डोक्याला जास्त काम द्या. नंबर 3, स्वतःची प्रगती करा. बघा कसं असतं, साठलेलं पाणी सुद्धा काही दिवसांनी सडायला लागतं, पण वाहती नदी मात्र नेहमी शुद्ध आणि निर्मळ राहते. आपलं आयुष्य पण अगदी तसंच आहे. जर तुम्ही एकाच जागी थांबलात, काही नवीन शिकला नाहीत किंवा स्वतःला बदललं नाही, तर जग तुम्हाला विसरून जाईल. लोक नेहमी त्याच झाडाला पाणी घालतात ज्याला नवी पालवी फुटते आणि जे फळ देतं. वाळलेल्या लाकडाला कोणीही विचारत नाही. जोपर्यंत तुम्ही प्रगती करत नाही, तोपर्यंत लोक तुमच्यावर टीकाच करणार. पण ज्या दिवशी तुम्ही यशाची नवी शिखर सर करता, तेव्हा तुमचे शत्रू सुद्धा गप्प बसून तुमचा आदर करायला लागतात. म्हणून रडत बसण्यापेक्षा, मला लोक का मान देत नाहीत याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या कामात सुधारणा करा. नवीन गोष्टी शिका, तंत्रज्ञान समजून घ्या आणि स्वतःला इतकं मोठं करा की तुम्हाला कमी लेखणाऱ्यांना तुमची उंची बघताना मान वर करावी लागेल. तुमची प्रगती हेच तुमच्या अपमानाचं सर्वात मोठं उत्तर असतं. तुमचं यश जेव्हा बोलायला लागेल, तेव्हा जगाला आपोआपच गप्प बसावं लागेल. लक्षात ठेवा, स्वतःला घडवत राहिला तरच जग तुमची किंमत करेल. नंबर 4, स्वाभिमानाशी तडजोड करू नका. बघा कसं असतं, आपला स्वाभिमान ही आपली सर्वात मोठी श्रीमंती आहे. जर एकदा का ती गहाण ठेवली ना, तर मग आपण कितीही कमावलं तरी त्याला काहीच अर्थ उरत नाही. अनेकदा आपण नाती टिकवण्यासाठी किंवा लोकांच्या दबावाखाली येऊन अपमान गिळतो, पण लक्षात ठेवा, जो माणूस स्वतःचा आदर करत नाही, त्याचा आदर जग कधीच करत नाही. ज्या ठिकाणी आपल्या जेवणापेक्षा आपल्या शब्दांची आणि अस्तित्वाची किंमत नसेल, तिथे सोन्याचं ताट असलं तरी ते जेवण विषासारखं असतं. अशा ठिकाणची भाकरी मोडण्यापेक्षा उपाशी राहिलेलं कधीही चांगलं. जिथे तुम्हाला कुत्र्यासारखं वागवलं जातंय किंवा जिथे तुमचं असणं कोणाला महत्त्वाचं वाटत नाही, तिथे आरडाओरडा करून स्वतःची इज्जत घालवू नका. तिथे वाद घालत बसण्यापेक्षा शांतपणे आपली चप्पल जोडायची आणि तिथून काढता पाय घ्यायचा. तुमचं मौन आणि तिथून निघून जाणं हेच समोरच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं.
जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत ताठ मानेने जगायला शिकता तेव्हा जग तुम्हाला वाकून मुजरा करतं. स्वाभिमान विकून मिळालेली प्रसिद्धी किंवा पैसा काही कामाचा नाही. आपली मान नेहमी ताठच राहिली पाहिजे. नंबर 5, कोणावरही अवलंबून राहू नका. दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन चालणारा माणूस फार लांबपर्यंत धावू शकत नाही. जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारतो तोपर्यंत आपला रिमोट कंट्रोल समोरच्याच्या हातात असतो. मग तो माणूस नाचवेल तसं आपल्याला नाचावं लागतं, मग ते पैशाचं असो किंवा मनाचं. जेव्हा आपण दुसऱ्याकडे आशेने बघतो ना तेव्हाच आपली अर्धी इज्जत तिथेच कमी होते. जर स्वतःच्या हाताने राबल्याशिवाय आणि स्वतःच्या कष्टाने घाम गाळल्याशिवाय खऱ्या भाकरीची चव कळत नाही. दुसऱ्याच्या भाकरीवर जगण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाची चटणी भाकरी खाल्लेली कधीही चांगली. जेव्हा तुमच्या खिशात स्वतःचे पैसे असतात आणि तुमच्या मनात स्वतःचे ठाम विचार असतात तेव्हा कोणाचे बी घाबरण्याची गरज नसते. कोणीही तुमचं वाकडं करू शकत नाही. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. मग ते चुकले तरीही चालतील, पण निदान ते तुमचे तरी असतील. दुसऱ्यांवर अवलंबून राहिलात तर तो माणूस तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडून देऊ शकतो. म्हणून स्वतःच्या पायावर असं भक्कम उभं राहा की जगाने तुम्हाला आधार मागायला हवा. तुम्ही जगाकडे हात पसरायला नकोत. ज्या दिवशी तुम्ही कोणापुढेही हात पसरणं थांबवता त्या दिवसापासून तुमची खरी इज्जत सुरू होते. नंबर 6, रहस्य गुपित ठेवा. आपलं मन म्हणजे एक तिजोरी आहे आणि तिची चावी फक्त आपल्याकडेच असायला हवी. आपण काय करतो भावनेच्या भरात किंवा कोणावर तरी विश्वास ठेवून आपल्या काळजातल्या सगळ्या गोष्टी, आपल्या भविष्यातल्या योजना आणि आपली कमजोरी समोरच्याला उघडी करून सांगतो. पण लक्षात ठेवा, आज जो तुमचा जवळचा मित्र वाटतोय तो उद्या तुमचा शत्रू पण होऊ शकतो. जेव्हा लोकांना तुमच्याबद्दल सगळं काही माहीत असतं ना तेव्हा त्यांना तुम्हाला हरवणं किंवा तुमच्यावर वार करणं खूप सोपं जातं. शेतात कोणतं पीक घेणार आहेत हे जोपर्यंत कोणाला कळत नाही तोपर्यंत त्यावर कोणाची वाईट नजर पडत नाही. एकदा का तुम्ही गावभर बोंब मारली की मी हे करणार ते करणार की मग खोडा घालणारे 100 जण तयार होतात. तुमचे प्लॅन्स इतके गुपित ठेवा की जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हाच लोकांना धक्का बसला पाहिजे. तुमचं दुःख किंवा तुमची कमजोरी कोणालाही सांगू नका, कारण हे जग जखमेवर मीठ चोळायला बसलंय, मलम लावायला नाही. थोडे गूढ राहा म्हणजे समोरच्याला कळलंच नाही पाहिजे की तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय. तुमची शांतता ही तुमची सर्वात मोठी ताकद बनवा, तरच लोक तुम्हाला मान देतील आणि घाबरून राहतील. नंबर 7, कपड्यांकडे आणि राहणीमानाकडे लक्ष द्या. कसं असतं, आधी पोटोबा आणि मग विटोबा अशी एक म्हण आहे. आपण किती ज्ञानी आहोत किंवा आपले विचार किती चांगले आहेत हे लोकांना नंतर कळतं, तर आपण दिसतो कसे आणि वावरतो कसं यावर लोक आपली पहिली किंमत ठरवतात. जर तुम्ही मळकट कपड्यात आणि खांदे पाडून वावरत असाल तर लोक तुम्हाला आपोआपच हलक्यात घ्यायला लागतात. बाजारात गेल्यावर आपण सुद्धा तीच भाजी निवडतो जी दिसायला ताजी आणि टवटवीत असते. आपलं पण तसंच आहे. महागडेच कपडे पाहिजेत असं काही नाही, पण जे काही घालता ते स्वच्छ इस्त्री केलेलं आणि नीटनेटकं असावं. तुमची चालण्याची पद्धत ही वाघासारखी डौलदार आणि आत्मविश्वासू पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःला नीट ठेवता तेव्हा बघणाऱ्याला वाटतं की हा माणूस स्वतःची काळजी घेऊ शकतो, म्हणजेच हा नक्कीच कुणीतरी कर्तबगार असणार. तुमचं राहणीमान हीच तुमची ओळख असते. त्यामुळे आरशात बघितल्यावर आधी स्वतःला सांगा की मी कोणापेक्षा कमी नाही. ज्या दिवशी तुमचा पेहरावा आणि तुमचा रुबाब सुधारेल त्या दिवशी समोरचा माणूस तुम्हाला सन्मानानेच बोलवेल. तुमची पहिली छाप इतकी कडक पाहिजे की समोरच्याने तुम्हाला बघताच ओळखलं पाहिजेत की हा माणूस वजनदार आहे. नंबर 8, फालतू वादात पडू नका. रस्त्याने चालताना जर एखादं कुत्रं आपल्यावर भुंकलं तर आपणही खाली वाकून त्याच्यावर भुंकत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की आपण माणूस आहोत. आयुष्यात पण असंच असतं. प्रत्येक ऐऱ्या-गैऱ्याने आपल्यावर टीका केली किंवा काही उलटपालट बोललं तर त्याला उत्तर देऊन आपला वेळ आणि आपली इज्जत घालवण्यात काहीच अर्थ नसतो. काही लोक जन्मतच रिकामटेकडे असतात, ज्यांना फक्त दुसऱ्यांच्या कामात खोडा घालण्यात आणि फालतू वाद उकरून काढण्यात रस असतो. अशा लोकांशी भिडणं म्हणजे चिखलात दगड मारल्यासारखं आहे. चिखल उडून शेवटी आपलेच कपडे खराब होतात. ज्याला अक्कल कमी असते त्याचा आवाज लय मोठा असतो. अशा मूर्ख लोकांशी वाद घालून तुम्ही स्वतःला त्याच्याच पातळीवर नेऊन ठेवता. त्यापेक्षा आपलं तोंड बंद ठेवून आणि चेहऱ्यावर एक छोटं सीमित हास्य ठेवून तिथून निघून जाणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. तुमचं मौन समोरच्याला इतकं अस्वस्थ करतं की त्याला कळतच नाही की आता काय करावं. आपली ऊर्जा, आपली ताकद आणि आपली बुद्धी ही प्रगती करण्यासाठी वापरा, फालतू वादात जिरवण्यासाठी नाही. लक्षात ठेवा, हा कधीच कोल्ह्या कुत्र्यांच्या ओरडण्याकडे लक्ष देत नाही. तो आपल्याच मस्तीत चालत राहतो. तुम्ही पण तुमचं लक्ष गाठण्यावर लक्ष द्या.
बाकी भुंकणाऱ्याकडे दुर्लक्ष करा, तरच तुमची इज्जत शाबूत राहील. या होत्या त्या 8 गोष्टी. बघा, जग आपल्याशी कसं वागतं हे आपल्या हातात असतं, पण आपण जगासमोर कसं उभं राहायचं हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. आपली इज्जत ही बाजारात विकत मिळणारी वस्तू नाही, ती आपल्या कष्टाने आणि आपल्या वागण्याने कमावावी लागते. या 8 गोष्टीपैकी तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त पटली आणि तुम्ही उद्यापासून स्वतःमध्ये कोणता बदल करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक छोटासा बदल तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या माणसाला नक्की शेअर करा आणि अशाच विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका जबरदस्त विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ताठ मानेने जगा.